आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे उपयोग करता येतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सायबर गुन्हे वाढत असून सामान्य नागरिकांचे हक्काचे पैसे परस्पर वळवण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. सोबतच अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री आणि सेवन सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे. या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलीस यंत्रणेनं विशेष लक्ष देऊन सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ संबंधित गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृहराज्यमंत्री ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर यांनी चंद्रपुरात दिले. पोलीस अधीक्षक कार्यालय इथं जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सायबर फसवणुकीचे तसेच अंमली पदार्थ संबंधित गुन्हे हे अतिशय गंभीर विषय आहेत, असं सांगून गृहराज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसाच्या हक्काचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले जात आहेत. त्यामुळे पीडितांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. सोबतच त्यांचा मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतोय. या पैशाची परतफेड करणं एक आव्हान असते. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत समाजात अधिक जनजागृती करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक, विक्री व सेवन होणार नाही याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे. आपापल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असे गुन्हे घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असंही ते म्हणाले. चंद्रपूर हा औद्योगिक आणि राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गोवंश तस्करी, हत्या रोखण्यासाठी सीमेवरील नाक्यांवर कडक तपासणी करावी, असंही ते म्हणाले. वेगवेगळ्या घटनेत नागरिकांचे हरवलेले 105 मोबाईल गत एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढले आहेत. हे मोबाईल गृहराज्यमंत्री डॉक्टर भोयर यांच्या हस्ते नागरिकांना या बैठकीदरम्यान परत देण्यात आले. महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक अतिशय महत्त्वाचे आहे. या पथकानं बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात तसंच महिलांची गर्दी असलेल्या इतरही ठिकाणी गस्त वाढवावी, जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल. तसंच पोलीस यंत्रणेनं आपले गुप्त खबऱ्यांचं जाळं वाढवावं. नागरिकांशी नियमितपणे संवाद साधला तर बऱ्याच गोष्टींची माहिती पोलिसांना होते, असंही ते म्हणाले. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सादरीकरणातून उपलब्ध मनुष्यबळ, जिल्ह्यातील क्राईम रेट, दाखल गुन्ह्यांची माहिती, अपघात व त्यात होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करण्यात पोलिसांना आलेलं यश, अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, मोकाची प्रकरणं, गोवंश प्रकरणं, तडीपारीची प्रकरणं, सायबर गुन्हे, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य प्रमाणपत्र वाटप, स्वसंरक्षणासाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण, वाहतूक नियम, जनजागृती आदी बाबत आज बल्लारपूरचा दौरा होता आणि बल्लारपूरला जात असताना माझ्याकडे असलेले 2 महत्त्वाचे विभाग जे ह्या जिल्ह्याशी संबंधित आहेत, गृह विभागाचा आढावा घ्यायचा होता आणि खनिकर्म विभागाचा. तर आता गृह विभागाचा आढावा घेतलेला आहे. या संदर्भात सर्व ज्या वेगवेगळ्या घटना आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेली कार्यवाही याचा संपूर्ण आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये 2 प्रमुख आव्हानं हे गृह विभागासमोर आहेत. एक म्हणजे सायबर फ्रॉड आणि दुसरं नार्कोटिक्स. ह्या दोन्ही विषयाच्या अनुषंगानं सूचना विभागाला देण्यात आलेल्या आहे. त्याचं नियोजन देखील ह्या ठिकाणच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांमध्ये देखील जनजागृती करून आपण ह्या घटना कमी त्या ठिकाणी करू.